जय गजानन माऊली. तर आजपासून मी परत व्लॉग चालू केला आहे. माझ्या मुलीची 10वी असल्यामुळे तर एडिटिंग करायसाठी मला जरा त्रास होत होता. व्हिडिओ जरी म्हटलं तर थोडीशी एडिटिंग पाहिजेच. तर चला चालू करूया. तर बघा मी इथे तयार होते आहे. आपण बघू कुठे जाऊया, समोर तुम्हाला कळेलच. बघा एक फिरकी घेताच मी पूर्णच तयार झाली. कशी दिसते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा इथे मी आणि माझी मुलगी आता निघालो आहे दादरला जाण्यासाठी. तर चला पहिले रिक्षा घेऊया स्टेशनला जायसाठी, कारण भरपूर ऊन आहे आणि बघू आज गर्दी आहे की नाही. पुरवडत असेल तर मी एसीचीच ट्रेन बघेल टायमिंगनुसार. आणि इथे मला भेटली पण, वेळेवर पोचलो बघा. नाही तर ट्रेन सुटली असती. वाट बघता बघता बघा गर्दी काहीच नाही. म्हणून इथे बघा आम्ही दोघे मायले की कसं एसीची थंडी हवा खात खात निघालो आहे दादरच्या प्रवासासाठी. तर इथे आम्ही बस पोचलोच. जास्त गर्दी नव्हती आणि बाहेर आल्यावर बघितलं तर BMCची गाडींनी सगळे फुलांची दुकानं उचलून नेले होते. तर त्यामुळे इथे मोजकेच दुकानं होते. तर आज काहीच गर्दी नव्हती फारशी. आणि इथे बघा एक काजूची गोष्ट सांगते. मी हा काजू ना दाताने चावणार होती, तर तेवढ्यातच त्या आज्या म्हणाल्या की अगं बाई तुझ्या तोंडात ना फुरळ्या येतील, चावू नको. एका बाईने तसंच केलं. तर मी जरा घाबरलेच होते. आणि समोर बघा इथे मला स्वामी आणि गजानन महाराजांसाठी कळ्यांचे हार लागतात, तर ते घेतलेत मी 4-5. आणि काय माहिती आज 20 रुपयाच्या वेण्या 10 रुपयाला कशा मिळाल्यात, तर म्हणून 5 घेऊन टाकल्या देवीसाठी. आणि बघा इथे समोर फुलं शोधता शोधता फायनली भेटलीच फुलं. बघा किती छान आणि गेंदेदार फुलं आहेत बघा गुलाबाची. तर इथून काही फुलं घेतले आणि स्वामींसाठी वस्त्र घ्यायचे होते. तर तिथेच तेच बघत होती. तर ते दादा मला समजवत होते की हे वस्त्र कसे घालायचे आहेत स्वामींना. तर मला हा लालवाला वस्त्र खूप आवडला होता. तर मी तेच बघत होती ते कसे समजवत आहेत बघा. आणि हे वेलक्रोचे चिपकवणारे असल्यामुळे जरा जास्तच इझी पडतं घालण्यासाठी. बघा आपण असे फोल्ड करूनही घालू शकतो. फक्त 250 रुपयात इतके छान वस्त्र आणि चांगल्या क्वालिटीचे होते. तर मी ते घेऊनच टाकले. फक्त साईजचा प्रॉब्लेम येत होता. तर त्याच्यात चेक करतो आहे आम्ही की ही साईजची मूर्ती आहे की त्या साईजची आहे. तर मी त्यांना म्हटलं एकदा घालून दाखवा मला वस्त्र की कसे वाटतात, तरच म्हणजे घ्यायला. तर बघा इथे आम्ही घालून बघतो आता वस्त्र स्वामींना व्यवस्थित. बघा अशा प्रकारे ते वस्त्र स्वामींना घातल्यावर दिसतात. खूप छान दिसत होते. तर आम्ही घाटकोपरला निघायला गेलो आणि तेवढ्यातच रस्त्यात आम्हाला ड्रेसवाला दिसला आणि फक्त 400 रुपयामध्ये इतका सुंदर ड्रेस. तर मुलीची नजर काय थांबलीच नाही. मला बघते ड्रेसला बघते. तर जाऊ द्या म्हटलं शेवटी घेऊनच टाकते. आणि बघा इथे घेतला आणि किती खुश झाली. मग समोर जाऊन जरा त्या बाईच्या हातात पण एक छान ड्रेस होता. मी म्हटलं बघू माझ्यासाठी घेते, पण एवढा काही खास नाही वाटला मला. आणि इथे मी म्हटली कसली गर्दी, तर 50 रुपयामध्ये टी-शर्ट. आणि इथेच आमचा व्लॉग